काही जन्मतारखा कॅलेंडरवरच असतात आणि काही जन्मतारखा इतिहासात उमटतात. किशोर भाऊ वानकडे नाव तर ऐकलं असेल ना. नमस्कार, मी नागेश गिरे आपलं स्वागत करतो द अपेक्स शो आवाज जनताचा विथ नागेश गिरे, पावर्ड बाय बुट्टीबुडीचा तडका. आज आपण अशा व्यक्तीबद्दल एक चर्चा करणार आहोत, असं स्मरण करणार आहोत, चर्चाने स्मरण करणार आहोत. त्यांनी बुट्टीबुडीसाठी खूप काही केलं. बुट्टीला त्यांनी खूप काही ओळख दिली. काही लोक बुट्टीबुडीला किशोरभाऊची बुट्टीबुडी आणि काही लोक बुट्टीबुडी म्हटले किशोरभाऊ. ही ओळख असलेला किशोरभाऊ याच्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. 1 जानेवारी 1961 रोजी काही लोक हे नववर्ष साजरं करत होते. काही लोक नववर्षाची संकल्पना करत होते. त्याच दिवशी बुट्टीबुडीची किरण, बुट्टीबुडीची आशा हा जन्माला आला. ते होते किशोरभाऊ वानकडे. किशोरभाऊ वानकडे यांचा जन्म झाला बुट्टीबुडी इथे. बुट्टीबुडी इथे त्यांनी प्राथमिक शिक्षण आपलं पूर्ण केलं. त्यानंतर नागपूर इथे सिपिल बिरा या कॉलेजमध्ये ते उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले होते. त्यावेळेस बुट्टीबुडी हा फक्त विकासाचा एक गाव नव्हता. बुट्टीबुडी हे विकासगंगा म्हणून वाहत नव्हती, पण विकासाकडे वाटचाल करत होती. त्याच वेळेस बुट्टीबुडीमध्ये एक दिवस उजाडला. तो होता 4 ऑगस्ट 1979. त्या वर्षी बुट्टीबुडीमध्ये पूर आला, महापूर. वेणा नदीला महापूर आला. त्या महापुरामध्ये पुष्कळ असं नुकसान शेतकऱ्यांचं, गावकऱ्यांचं, गुरंढोरं, जनावरं आणि जीवितहानी खूप मोठी झाली होती. त्यावेळेस मदत कार्य करण्यासाठी मुंबईहून एक संस्था ही बुट्टीबुडी इथे स्थायी म्हणून आली होती. त्यावेळेस बुट्टीबुडीच्या लोकांना मदत करण्यासाठी एक युवा आपल्या सवंगड्यासोबत घेऊन पुढे निघाला आणि त्याने महापुरात सर्वांना मदत करून सर्वांना पूर परिस्थिती हाताळण्यात मदत केली. ते नाव होतं किशोरभाऊ वानकडे यांचं. किशोरभाऊ वानकडे यांनी ज्यावेळेस हे कार्य केलं, ज्यावेळेस महापुरांच्या लोकांची मदत केली, व्यथा मांडणाऱ्यांची व्यथा सोडवली, त्यावेळेस हे नाव बुट्टीबुडीमध्ये एक नवा पर्व घेऊन आला. तो पर्व होता ते बुट्टीबुडीचे एक युवा सरपंच झाले. बुट्टीबुडीमध्ये त्यांनी निवडणूक लढली. बुट्टीबुडी सरपंच पदावर ते प्रस्थापित झाले. सरपंच म्हटलं तर हे पद नव्हे, तर ही गावाची ढाल आहे, हे त्यांचे वाक्य होतं. आणि या वाक्याला त्यांनी सिद्ध करून दाखवलं. बुट्टीबुडीच्या प्रत्येक व्यक्तीच्या समस्यांना ते पुढे जाऊन स्वतः उभं राहायचे आणि म्हणायचे, पहिले माझ्याशी लढ, नंतर व्यक्तीशी लढ. हे अशी ओळख ठेवणारे किशोरभाऊ वानकडे यांनी आपला राजकीय प्रवास बी त्यांचा सुरळीत चालत होता. राजकारणाकडे ते म्हणजे घराणेशाही म्हणून नाही आले. राजकारणाकडे ते एक आपली व्यवस्था, एक गावाचा विकास कसा होईल, युवांचा विकास कसा होईल, बेरोजगारी कसे हटेल, कारण की बेरोजगारीची एक समस्या त्यांनी बघितली होती. त्यांनी स्वतः शिक्षण घेतल्यानंतर ते जॉबसाठी गेले. त्या ठिकाणी जॉब नाही लागला, त्यामुळे ते वापस आले. निराश न होता त्यांनी राजकारणाचा पर्याय निवडला, कारण की त्यांनी ऑलरेडी आपल्या शिक्षणाच्या मधामध्ये त्यांनी बुट्टीबुडीला आधारस्तंभ म्हणून स्वतः मदत करत केली होती. हाच कारवा त्यांचा, हाच जो स्वभाव आहे, हा स्वभाव, ही आशयाची किरण ही पुढे वाढत गेली आणि किशोरभाऊ वानकडे हे पुढे जिल्हा परिषदसाठी उभे राहिले. जिल्हा परिषदमध्ये सर्वाधिक मतं, नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक मतं घेऊन येणारा एकच युवा होता, तो होता किशोरभाऊ वानकडे. किशोरभाऊ वानकडे यांची सर्वाधिक ऐतिहासिक जी विजयाची जीत आहे, त्याचा जल्लोष, त्याची गूंज, त्याची आवाज हे सीधा मुंबईला जाऊन थेट पोहोचलं. आणि मुंबईमध्ये त्यावेळेस शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते. त्यांना या युवाचा विजयाचा जल्लोष, विजयाची जीत बघितल्यावर त्यांना राहवलं नाही. ते स्वतः नागपूरला आले आणि त्यांनी त्यांच्या हाताने मनोहर जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे ढाण्या वाघ यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला आणि किशोरभाऊ वानकडे यांच्या नावाला एक नवी पतंग बांधल्या गेली आणि किशोरभाऊ वानकडे यांचं नाव मोठं होत गेलं. पण किशोरभाऊ वानकडे यांनी आपलं नाव मोठं होऊ दिलं, आपले कार्य मोठे होऊ दिले, पण स्वतः सामान्य माणसाच्या मनाशी जुळलेले नेहमी राहिले. त्यानंतर किशोरभाऊ वानकडे हे प्रत्येकाच्या क्षणोक्षणी, कोणाच्या दुःखात सुखात, रात्री बेरात्री, काही वेळ असो, किशोरभाऊ वानकडे त्या ठिकाणी हजर राहिले. हा कारवा पुढे चालत राहिला. किशोरभाऊ वानकडे शिक्षण, क्रीडा या सांस्कृतिक या क्षेत्रात सातत्याने काम करत राहिले आणि आपल्या कामातून आपल्या समाजाचा उद्धार करायचा आहे, आपल्या गावाचा विकास करायचा आहे, हे मान जिद्द ठेवत पुढे कार्य करत गेले. शेवटी
सर्व लोक या आशेनं किशोर भाऊकडे बघत होते की आमची समस्या आली, किशोर भाऊनं सोडवली म्हणजे विषय झाला. समस्या आली, किशोर भाऊचं नाव येत होतं आणि किशोर भाऊ त्या नावाला, त्या लोकांच्या आशेला खरे उतरत होते. नंतर तो दिवस उजाडला 15 ऑगस्ट 2001, ज्या ठिकाणी संपूर्ण देश स्वातंत्र्याची लढाईचा जश्न मनवत होतं, त्याच ठिकाणी बुट्टीबुडी मात्र निराश झाली. कारण की त्या दिवशी किशोरभाऊ वानखडे यांनी आपला जीव त्यागला होता. त्यांचं देहांत झाला होता. शेवटी तो दिवस निघाला, किशोरभाऊ आपल्यातून निघून गेले. पण काही माणसं जाता जाता रिकामी जागा करतात नाही, ते पोकळ निर्माण करत जातात. किशोरभाऊ वानखडे नाव तर ऐकलंच असेल. हा आज या बुट्टीबुडींच्या श्वासात आहे. धन्यवाद.